जळगाव शहरातील महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने आज आक्रमक पावलं उचलत मोठी अतिक्रमण निर्मूलन कारवाई राबवली आहे। 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महानगरपालिका प्रशासनातर्फे यावेळी अजिंठा चौफुली ते भंगार बाजार परिसरात ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली असून अतिक्रमणावर हातोडा चालविला आहे। या मोहिमेची सुरुवात अजिंठा चौफुलीपासून कब्रस्तान परिसर इथपर्यंत झाली। कारवाईच्या सुरुवातीला एका कारवर जप्तीची कारवाई करताना संबंधित मालकांनी कडाडून विरोध केल्याने तणावाचे वातावरण यावेळी निर्माण झाले होते। तैनात असलेल्या पोलीस ताफ्याने वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर पथकाने आपला मोर्चा भंगार बाजार आणि अजिंठा चौफुलीच्या सर्व्हिस रोडकडे वळवला। यावेळी या सर्व्हिस रोडवर उभ्या राहिलेल्या टपऱ्या, गॅरेजमधील साहित्य आणि भंगाराचा मोठा ढिगारा हटवण्यात आला आहे। या मोहिमेदरम्यान प्रशासनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून भंगार बाजारातील काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य केलं आहे। मात्र काही लोटगाडी चालक आणि गॅरेज मालकांनी आम्ही स्वतःहून गाड्या हटवत आहोत, त्या जप्त करू नये अशी विनंती करत असताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र शाब्दिक चकमक झाली। कारवाई दरम्यान काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनावर दुजाभावाचा आरोप केला असून या मोहिमेचा फटका केवळ अतिक्रमणधारकांनाच नाही तर बँक कर्मचारी आणि ग्राहकांना बसला असून सर्व्हिस रोडवर शिस्तीत लावलेल्या दुचाकींवर देखील क्रेनच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली आहे।